Are you a property owner, property agent, or property builder looking to sell your property? Free list your property on www.veloxinfra.com and quickly connect to the buyer to sell your property. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा अभियान माननीय आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2 ऑगस्टपासून सुरू आहे। आज या हर घर तिरंगा अभियानात मानवी साखळी आणि भव्य असा राष्ट्रध्वज जवळजवळ 500 फुटाचा राष्ट्रध्वज आम्ही तयार केला होता आणि हजारो नागरिक, हजारो शिक्षक, विद्यार्थी या हर घर तिरंगा अभियानाच्या मानवी साखळीत सहभागी झाले होते। सर्व अधिकारी, कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान, सुरक्षा रक्षक, सुरक्षा महामंडळाचे कर्मचारी, सर्व शिक्षक वृंद देखील या हर घर तिरंगा अभियानात सहभागी झाले आणि निश्चितपणे आपल्या देशाचा जो काही देशभक्तीपर जागर आहे तो करण्याचा आमचा जो काही मानस होता तो पूर्णत्वास आल्याचं आज या मानवी साखळीतून सिद्ध झालं आणि मला खूप आनंद होतोय की नाशिक महानगरपालिकेच्या या उपक्रमात नागरिकांनी विशेषतः सहभाग घेतला। जय हिंदचा नारा दिला, भारत माता की जयचा नारा दिला, वंदे मातरमचा नारा दिला, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा असं प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा नारा दिला। मी त्यांचे आभार मानतो आणि अशाच उपक्रम वेळोवेळी आपण या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन करतो। धन्यवाद। परफेक्ट। या अभियानांतर्गत आज 500 फूट ध्वजाचं आरोहण आपण केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये एक मानवी साखळीचं आयोजन केलेलं आहे। या समारंभास अतिशय चांगलं उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सगळ्यांनी सहभाग दिला। नाशिक महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत। तसेच 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान ज्या काही 3 महत्त्वाच्या फेजेस होत्या, 2 फेजेसमध्ये आपण काम केलेलं आहे। या पहिल्या आणि दुसऱ्या फेजेसमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धांचं आयोजन आपण केलेलं होतं। रविवारी आपण सायकल रॅली आणि बाईक रॅलीचं आयोजन आपण केलेलं आहे। म्हणून या स्वातंत्र्योत्सवाच्या निमित्ताने मी सर्व नाशिककरांना शुभेच्छा देतो आणि या अभियानामध्ये असंच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आपण द्यावा आणि घरोघरी आपला हा ध्वज लहरावा अशी एक मी प्रार्थना करतो। माझे नाव कार्तिक सचिन दामणे, मी इयत्ता 7वीत शिकतो। माझ्या शाळेचे नाव मराठा विद्यापीठ समाज हे माझ्या शाळेचे नाव आहे। आज आमच्या आमची शाळा नगरपालिका इथे आले आहे व आम्हाला खूप चांगलं वाटत आहे व सगळे शाळा आले, आम्ही प्रतिज्ञा वगैरे म्हणतो, मला खूप चांगलं वाटत आहे। मी मराठा हायस्कूल या शाळेचा विद्यार्थी आहे। माझं वय 13 वर्ष आहे। मला इथे येऊन खूप चांगलं वाटत आहे। मी इथे झेंडावंदन करण्यासाठी आलेलो आहे।